हॅलो, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. बायोमॉलिक्यूलमधला तिसरा मोठा बायोमायक्रो मॉलिक्यूल ज्याचं नाव आहे न्यूक्लिक ॲसिड, जो आपण आज शिकणार आहे. आपण याच्या आधी शिकलो प्रोटीन, देन पॉलिसॅकॅराइड्स, आणि देन आज पॉलिन्यूक्लिओटाइड म्हणजेच आपला न्यूक्लिक ॲसिड म्हणजेच DNA और RNA. ठीक आहे. आता या सगळ्यांमध्ये आपल्याला जे बघायचं आहे ते न्यूक्लिक ॲसिड, ते DNA RNA कशापासून बनले आपण शिकलोय. कशापासून बनले ते न्यूक्लिओटाइडपासून. DNA RNA कशापासून बनलेले असतात हे बघा. हे DNAचं स्टँड आहे, समजा सिंगल स्टँड. कशाने बनलंय? न्यूक्लिओटाइड 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 न्यूक्लिओटाइड. पहिली गोष्ट आहे, माझा क्वेश्चन आहे, न्यूक्लिओटाइड कशाने बनलेले आहे? न्यूक्लिओसाइड प्लस फॉस्फेट और नायट्रोजन बेस शुगर अँड फॉस्फेट. ह्याच्यामध्ये शुगर अँड नायट्रोजन बेसला काय म्हणलं आपण? न्यूक्लिओसाइड. तर फॉस्फेट ॲड केला का? न्यूक्लिओटाइड असं म्हटलं आपण, बरोबर. आता तुम्ही तर बघू शकता न्यूक्लिक ॲसिड आर हेटेरोपॉलिमर. हेटेरो म्हणजे इथं ज्या काही न्यूक्लिक ॲसिड तुम्हाला दिसत आहेत ते सगळ्या कशा आहेत? वेगवेगळे आहेत. ह्या सगळ्यांमध्ये वेगळं काय असतं? फॉस्फेट सेम असतो, शुगर सेम असतं. वेगळं काय असतं? नायट्रोजन बेस. सो बघा, न्यूक्लिक ॲसिड आर हेटेरोपॉलिमर ऑफ न्यूक्लिओटाइड दॅट इज मॅनी न्यूक्लिओटाइड आर लिंक टू फॉर्म पॉलिन्यूक्लिओटाइड. इथं खूप साऱ्या न्यूक्लिओटाइड एकत्र आल्या. आता इथं तुम्ही बघू शकता, हे बघा, ही एक न्यूक्लिओटाइड आहे, ह्याला न्यूक्लिओसाइड म्हणले, ह्याला फॉस्फेट ॲड केलं, न्यूक्लिओटाइड तयार झाली. अशा खूप साऱ्या एकत्र आल्या, त्याला म्हणायचं पॉलिन्यूक्लिओटाइड. ह्याच्यामध्ये दोन पॉलिन्यूक्लिओटाइड आहेत. कुठल्या कुठल्या? एक आहे DNA दॅट इज डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड, आणि दुसरा आहे RNA दॅट इज रायबोन्यूक्लिक ॲसिड. ओके. आता आधी आपण DNA बद्दल बघूया. कोणाबद्दल बघूया? DNA. सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ DNA जे वॉटसन अँड क्रिक ह्या सायंटिस्टने शोधून काढलेलं. DNAचं पहिलं स्ट्रक्चर कुणी मांडलं? वॉटसन अँड क्रिक. कसं? त्यांनी म्हणजे वायरच्या ह्यानं, म्हणजे वायर एकमेकांभोवती गुंडाळून त्यांनी स्ट्रक्चर दाखवलं, म्हणून त्याला काय म्हणतात? वॉटसन अँड क्रिक डबल हेलिक्स मॉडेल. तेच कसलं मॉडेल आहे? सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ DNA. हे यानं मांडलेलं आहे. कोणी? वॉटसन अँड क्रिकनं. त्याचं म्हणणं काय? DNA कसं आहे? लॅडर सारखं आहे. कसं आहे? लॅडर, शिडी सारखं आहे बघा असं. आणि ती शिडी परत काय केली? ट्विस्ट केली. काय केली? ट्विस्ट. अशी तयार होते. ट्विस्टेड लॅडर. कसला? ट्विस्टेड लॅडर सारखा दिसतो. तुम्ही जर नीट बघितलं, देर आर मोर दॅन अ डझन्स फॉर्म्स ऑफ DNA. DNAचे फॉर्म्स किती आहेत? डझन. खूप प्रकारचे DNA आहेत. कुठले कुठले? ABCDEZ एक्सेट्रा असे हे DNAचे नाव आहेत. जसे सापडलेला वेगवेगळे नावं दिलेली आहेत. आता DNA जर बघितला तर DNA दोन स्टँड बनलेला आहे. एक हे स्टँड आणि एक हे स्टँड, किंवा एक हे स्टँड आणि एक हे स्टँड. सो DNA इज डबल स्टँडेड. DNA इज, आणि ते स्टँड कसे असतात? म्हणजे खूप साऱ्या न्यूक्लिओटाइड त्याच्यामध्ये असतात. अरेंज्ड अँटी पॅरलल ॲज अ डबल हेलिक्स. अँटी पॅरलल का म्हटले? तुम्ही जर बघितलं तर हे DNAचं स्टँड कसं आहे? 5' to 3' आहे. हे कसं आहे? 3' to 5' आहे, बरोबर. अशी स्टोरी का असते सगळं सांगतो 2 मिनिट. तुम्ही फक्त ह्या प्रत्येकाचं मिनिंग लक्षात घ्या. DNA कन्सिस्ट ऑफ 2 पॉलिन्यूक्लिओटाइड स्टँड, बरोबर आहे. अजून अरेंज्ड अँटी पॅरलल. अँटी पॅरलल म्हणजे काय? एक एंड असतं 5' to 3', दुसरं काय असतं? मग त्याला काय म्हणले? अँटी पॅरलल ॲज अ डबल हेलिक्स. आता थोडंसं जर बघितलं आपण, इन DNA न्यूक्लिओटाइड कन्सिस्ट ऑफ 3 कंपोनंट्स. कुठले कुठले आहेत 3 कंपोनंट्स? नायट्रोजन बेस, डिऑक्सिरायबोज शुगर अँड फॉस्फेट ग्रुप. हे बघा, आता हे एक स्टँड आहे, हे एक स्टँड आहे, असे 2 स्टँड आहेत. ठीक आहे. तुम्ही जर बघितलं, आता ह्या DNAचा बॅकबोन म्हणजे काय? हे स्टँड आहे. हे स्टँड कशानं बनलंय बघा इथं? शुगर फॉस्फेट, शुगर फॉस्फेट. सो बॅकबोन ऑफ DNA इज फॉर्म्ड बाय द शुगर फॉस्फेट शुगर चेन. आणि आता आपण ह्याला शिडी म्हणले. काय म्हणले? शिडी.
शिडीचे जो दोन मेन बॅकबोन आहेत, लॅडरचे दोन मेन बॅकबोन आहेत, ते कशाने बनले? शुगर आणि फॉस्फेट. आणि ह्या मधल्या पार्टला काय म्हणू आपण? स्टेप्स. बरोबर, ह्याला काय म्हणू आपण? तर स्टेप्स कशाने बनलेले आहेत? GCTA हे कोण आहेत? नायट्रोजन बेस. काय आहेत? सो काय लक्षात ठेवा, बॅकबोन म्हणजे स्ट्रँड्स ऑफ DNA कशाने बनलाय? शुगर फॉस्फेट, शुगर फॉस्फेट. अँड स्टेप्स कशाने बनलेले आहेत? नायट्रोजन बेस पेअर्स. नायट्रोजन बेसेस इन्क्लूड कुठले कुठले त्याच्यामध्ये? ॲडेनिन, गुआनिन, थायमिन, सायटोसिन. युरेसिल ह्याच्यामध्ये नसतो. युरेसिल कुठं असतो? RNA मध्ये असतो. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे तुम्हाला? हे महत्वाचं. आता मी तुम्हाला स्ट्रक्चर मी स्वतः ड्रॉ करून दाखवणार आहे. आधी ह्यातले काय लाईन्स बघूया आपण. सध्या तर तुम्हाला समजते जे काय जे लिहिले ते. बरोबर, लिहिताय काय तुम्ही? का झालंय? लिहिताय का? आहे ना बुकमध्ये? आहेच काय ते? हे बघा, आता तुम्ही जर पेअरिंग जर बघितलं बाळांनो, एक महत्वाचा पॉईंट आहे. आपल्याकडे 4 नायट्रोजन बेस आहेत, ॲडेनिन, गुआनिन, सायटोसिन, थायमिन. नेहमी लक्षात ठेवा, ॲडेनिन पेअर्स विथ थायमिन बाय 2 हायड्रोजन बॉन्ड. हे बघा, A ऑलवेज बाइंड्स विथ T विथ हाऊ मेनी बॉन्ड्स? 2 हायड्रोजन बॉन्ड. आणि G ऑलवेज बाइंड्स विथ C विथ हाऊ मेनी हायड्रोजन बॉन्ड? 3 हायड्रोजन बॉन्ड. हे उलटे लिहू शकता बघा तुम्ही. तसं मी काय म्हणलं, ॲडेनिन नेहमी कोणासोबत असतो? तसं थायमिन कोणासोबत असणार? ॲडेनिन. गुआनिन कोणासोबत? तसं सायटोसिन कोणासोबत? आणि किती हायड्रोजन बॉन्ड? 3 हायड्रोजन बॉन्ड. ॲडेनिन थायमिन, ॲडेनिन सॉरी गुआनिन सायटोसिन, गुआनिन सायटोसिन, ॲडेनिन थायमिन, 2 हायड्रोजन बॉन्ड. बरं का, 2 हायड्रोजन बॉन्ड. इथपर्यंत क्लिअर आहे तुम्हाला? क्लिअर आहे. आता तुम्ही जर हे स्ट्रक्चर जर बघितलं, तुम्हाला एक गोष्ट समजते बघा. आता हे जे शुगर आहे, हे तर कोण आहे? ऑक्सिजन आहे. हे तर कार्बन नंबर 1, हे तर कार्बन नंबर 2, हे तर कार्बन नंबर 3, हे तर 4, हे तर कार्बन नंबर 5. 5 वर आहे, लक्षात ठेव. 5 कुठं आहे? रिंगच्या बाहेर आहे. मग आता मला सांगा, फॉस्फेट मॉलिक्यूल लिंक्स थर्ड कार्बन ऑफ द शुगर ऑफ द 1 न्यूक्लियोटाइड टू द 5th कार्बन ऑफ द शुगर ऑफ द नेक्स्ट न्यूक्लियोटाइड. म्हणजे काय? नाही कळलं? मला तुम्हाला त्यासाठी हेच करावं लागेल. जस्ट वेट फॉर चला, त्यासाठी आपण आता मस्तपैकी DNAचं स्ट्रक्चरच काढूया. खोटं हे आहे का? बघा, आपलं हे DNAचं स्टँड आपण आता बघतोय, हाय ना? ह्याला जर झूम केलं तुम्हाला कळते कशाने बनलेलं आहे? न्यूक्लियोटाइड्स. हे न्यूक्लियोटाइड्स कशा अरेंज असतात? हे बघा, हे पेंटोज शुगर, सेम ह्या साईडला तसेच पेंटोज शुगर असतात. फरक काय? ही सरळ आहेत, इकडच्या साईडच्या कशा असतात? उलट्या असतात. बरोबर, हे अशा असतात. आता ह्याच्यामधला बघा बाळांनो, इथं नेहमी ऑक्सिजन असतो. मग इथं कोण असणार? 1 नंबरचा कार्बन, इथं 2 नंबर, इथं 3 नंबर, इथं 4 नंबर, आणि बाहेर साईडला कुठला असतो? 5. अशी रिंग असते. ही अशी काय असते? रिंग. आता तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये 1 नंबरच्या कार्बनला काय जोडलेला असतो? नायट्रोजन बेस. काय जोडलेला असतो? आपण A घेऊया. काय घेऊया? A.
आणि 5 नंबरला काय जोडलेला असतो इथं? काय जोडलेला असतो? फॉस्फेट. काय जोडलेला असतो? फॉस्फेट. इथं पी लिहितो मी, हा पी जोडलेला असतो. सेम इथं बाई कोण असणार मग आता? पी असणार. इथं बी कोण असणार? इथं पी. इथं पण कोण? पी. बरोबर. इथं 1 नंबरला कोण जोडले असणार? 1 नंबर नायट्रोजन बेस. बरोबर का? सो मला सांगा, नायट्रोजन बेस किती नंबरच्या कार्बनला जोडलाय? हा नायट्रोजन बेस 1 नंबरच्या कार्बनला जोडलाय. फॉस्फेट किती नंबरच्या कार्बनला? 5. 4 नाही, हे 5वा इथं, हे बघा ह्या. म्हणून हा 5 प्राईम झाला. आता इथं काउंट करा. 1 2, हा किती नंबर आला? म्हणाला 3 प्राईम म्हणायचं. 5 प्राईम 3 प्राईम का आलं कळलं का? इथं किती नंबर कार्बन आहे? 5 नंबर. इथं किती नंबर कार्बन आहे? म्हणून काय म्हणायचं? 5 प्राईम टू 3 प्राईम. इथं बघा, इथं किती नंबर आहे? हा ऑक्सिजन इथं आला. इथं 1 नंबरला काय जोडलेला असणार आहे? नायट्रोजन बेस. मग 1 इथं आला, 2 इथं आला, 3 कुठं आला? इथं आला. कळलं का? 3 प्राईम. इथं कुठला येणार मग? 5 प्राईम. त्या साईडला कुठला आला? इथं काउंट करा आता. इथं पहिला नायट्रोजन बेस इथं आला. इथं काय? 1 2 3 4 आणि बाहेर साईडला 5. काय येणार इथं मग? 5 प्राईम. वर काय? 3 प्राईम. खाली कुठला? इथं कुठला? इथं कुठला? अशी स्टोरी आहे. स्टोरी कळते का नाही कळली? आता नायट्रोजन बेस जोडूया. आयडेनिन कोणासोबत जोडणार? थायमिन. किती हायड्रोजन बॉन्ड? 2. ग्वानिन सायटोसिन किती? सायटोसिन किती? थायमिन किती हायड्रोजन बॉन्ड? आता मग आता स्टेटमेंटसाठी हे केलं. त्यांनी काय म्हणलं, हा जो फॉस्फेट असतो हा वरच्याच्या किती नंबरला जोडलाय बघा इथं? 3 नंबरला. वरच्याच्या आणि खालच्याच्या किती नंबरला? 5 नंबरला. बघा, कधी पण हा फॉस्फेट म्हणजे मधला फॉस्फेट वरच्या न्यूक्लियोटाइडच्या 3 नंबरला आणि खालच्या न्यूक्लियोटाइडच्या 5 नंबरला जोडलेला असतो. आणि इथं जो बॉन्ड असतो, हा जो बॉन्ड आहे ना, ह्या दोन्ही ह्याला बॉन्ड, ह्या दोन्ही बॉन्डला एकच नाव द्यायचं, फॉस्फो डायइस्टर बॉन्ड. कुठला बॉन्ड? फॉस्फो डायइस्टर बॉन्ड. का? डायइस्टर काय म्हणले? दोन्ही साईडला जोडलंय त्यांना, मग त्याला काय म्हणायचं? फॉस्फो डायइस्टर बॉन्ड. कळलं का तुम्हाला ते मेनी? त्या वाक्याचा अर्थ कळला का? की फॉस्फेट ग्रुप हा किंवा 2 न्यूक्लियोटाइडला कोणी जोडले? फॉस्फेटनं जोडले. कसं? वरच्या किती नंबरला? 3 आणि खालच्याच्या 5 नंबर. सेम इथं पण बघा, फॉस्फोडायस्टर फॉस्फोडायस्टर सेम ह्या साईडला बेस्ट. फॉस्फेट 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 फॉस्फेट. आलं लक्षात? ह्या स्टँड. आता मग हे बघा, हा काय झाला? हा बॅकबोन झाला. कशाने बनलाय हा? फॉस्फेट शुगर फॉस्फेट शुगर फॉस्फेट शुगर फॉस्फेट शुगर. हा इकडचा दुसरा स्टँड झाला. कशाने बनलाय हा? फॉस्फेट सॉरी शुगर फॉस्फेट शुगर फॉस्फेट शुगर फॉस्फेट शुगर खाली फॉस्फेट. कळलं? सो हे झालं डीएनएचं बॅकबोन. कशाने बनले? शुगर फॉस्फेट शुगर फॉस्फेट शुगर फॉस्फेट. आणि हे झाल्या मधल्या स्टेप्स कशाने बनलेत? त्या नायट्रोजन. पटलं का नाही? आता पटलं का? आता फक्त काय बॉन्डची नावं सांगतो तुम्हाला. बॉन्ड्स. बॉन्ड कुठले? तर हा कुठला बॉन्ड झाला? फॉस्फोडायस्टर बॉन्ड, ज्यानं 2 न्यूक्लियोटाइडला 2 ॲडजसंट न्यूक्लियोसाइडला एकत्र जोडले. 2 स्ट्रँडला कोणी एकत्र जोडले मला? ह्या 2 स्ट्रँडला हायड्रोजन बॉन्ड. हे कुठले बॉन्ड आहेत? येस. मला सांगा, जर हायड्रोजन बॉन्ड तोडले तर 2 स्ट्रँड एकत्र राहतील का?
नाही. मग दोन स्टारला एकत्र कोण ठेवले? हायड्रोजन बॉन्ड. सो दोन नायट्रोजन बेसमध्ये हायड्रोजन बॉन्ड. ए आणि टी मध्ये दोन हायड्रोजन बॉन्ड. जी आणि सी मध्ये, बरोबर. हा एक महत्वाचा. थोडंसं पुढं, जसं शुगरला नायट्रोजन बेसने बी कुठल्या तरी बॉन्डनं जोडले ना, काय नाव आहे त्याचं? हे बघा, आहे का? शुगरला कोणी जोडले? शुगरला नायट्रोजन बेस किती नंबरचा कार्बनला? कुठला बॉन्ड असतो इथं? इथं असतो एन ग्लायकोसाइडिक बॉन्ड. कुठला? एन ग्लायकोसाइडिक बॉन्ड. एन ग्लायकोसाइडिक बॉन्ड कुठं? नायट्रोजन बेस आणि शुगरमध्ये. हे स्ट्रक्चर कळलं का तुम्हाला? आता आपल्या पेपीटीकडे जाऊया. मी सांगितलेलं इथं काय ह्यांना म्हणलेलं ते आहे का बघा. म्हणजे मी असं लिहून पण खूप छान सांगू शकतो, पण इथं असतं तुमच्यासमोर म्हणून मी शायनिंग मारत नाही जास्त. काय वाटतं तुम्हाला? मारायला पाहिजे का शायनिंग? कशाला उगच? हां, फॉस्फेट मॉलिक्यूल लिंक्स. आता बघा, हा फॉस्फेट आहे बरोबर का? हा काय म्हणले? फॉस्फेट मॉलिक्यूल लिंक थर्ड कार्बन ऑफ शुगर. हे किती नंबरचा कार्बन आहे? थर्ड इथं. शुगर ऑफ वन न्यूक्लियोटाइड टू द फिफ्थ कार्बन ऑफ द शुगर ऑफ नेक्स्ट न्यूक्लियोटाइड. कळलं का? अशी स्टोरी आहे ती. आता बॉन्ड बिटवीन फॉस्फेट अँड OH ग्रुप ऑफ शुगर इज अन ईस्टर बॉन्ड. हा फॉस्फेट, आता ह्या शुगरचं आपण स्ट्रक्चर बघितलं, पेंटोज शुगरचं बघितलंय का? का नाही बघितलं? हे तर काय असतं? OH असतो का नाही इथं? बघितलं की नाही स्ट्रक्चर आपण? मग आता हा OH कुठं जोडला? ह्या फॉस्फेटला जोडलाय. कुणाला जोडलाय? फॉस्फेटला. तर ह्या बॉन्डला काय म्हणलं आपण? ईस्टर. कुठला बॉन्ड? आणि हा एक झाला ईस्टर. इथे OH आहे ना ह्याचा. ही किती ईस्टर झाले? दोन ईस्टर बॉन्ड. म्हणून त्याला काय म्हणायचं? फॉस्फोडाईस्टर बॉन्ड. हे बघा, बॉन्ड बिटवीन फॉस्फेट अँड OH ग्रुप ऑफ शुगर इज कॉल्ड एज ईस्टर बॉन्ड. ॲज देर इज वन सच ईस्टर बॉन्ड ऑन आयदर साइड, इट इज कॉल्ड एज फॉस्फोडाईस्टर बॉन्ड. सो दोन ॲडजस्टंट शुगर कोणी जोडलेले आहेत? फॉस्फोडाईस्टर बॉन्ड. फॉस्फोडाईस्टर का म्हणलं कळलं का? मध्ये एक फॉस्फेट आहे, वर एक ईस्टर बॉन्ड आहे, खाली एक ईस्टर बॉन्ड आहे. हे दोन ईस्टर बॉन्ड आले आहेत, मग त्याला काय म्हणायचं? फॉस्फोडाईस्टर बॉन्ड. बरोबर. So as there is a one such ester bond on either side, it is called as phosphodiester bond. समजतंय का तुम्हाला? समजतंय ना? लय सोपं आहे ते. बघितल्यानंतर अवघड वाटतंय, पण ते काहीच नाही त्याच्यामध्ये, है की नाही? द बॉन्ड बिटवीन शुगर अँड नायट्रोजन बेस. मग असे जसं म्हणले मी तुम्हाला, ही शुगर, हा नायट्रोजन बेस, ह्यांच्यामध्ये बॉन्डला काय म्हणायचं? एन ग्लायकोसाइडिक बॉन्ड. काय म्हणायचं? एन ग्लायकोसाइडिक बॉन्ड. हे विसरायचं नाही, सगळे बॉन्ड येतात तुम्हाला. मॅच द पेअरला येते. त्यावेळेस जर चुकला, अरे 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 दुतलाच तुम्हाला. मग हां हां हां, तिथे बी येते. हां, तिथं हिथं बी येते आणि तिथे बी येते. लक्षात ठेवा. हिथं बी येते आणि तिकडं कुठं? आकांक्षा तिकडं कुठं? अजून कुठं बघितलं आपण ग्लायकोसाइडिक बॉन्ड? श्रावणी कुठं बघितलं अजून? इथं आपण एक ग्लायकोसाइडिक बॉन्ड बघितला. अजून कुठं बघितलं ग्लायकोसाइडिक बॉन्ड? मागं आपण आतापर्यंत दोन बॉन्ड बघितलेत. त्यातला एक ग्लायकोसाइडिक बॉन्ड आहे, ते सांग मला कुठं बघितलं आपण? अंजली कुठं बघितलाय? गौरी तुम्ही अभ्यास करत नाहीये यार. 2 दिवस सुट्टी होती, बायोमॉलिक्यूल व्यवस्थित करावं असं वाटत नाही का तुम्हाला? तुम्ही विसरलाय का की तुम्ही इंटिग्रेटेडच्या बॅचला आहात? तुम्ही रिव्हिजन करायला पाहिजे. तुम्ही लाईटली घेताय गोष्टी, बरं का? तुम्हाला खरं सांगतो, मी तुम्हाला शिकवलं का नाही? आपण ह्याच्या आधी पॉलीपेप्टाइड शिकलो. पॉलीपेप्टाइड म्हणजे काय तनिष्का? पॉलीपेप्टाइड प्रोटीन्स. प्रोटीन्समध्ये प्रोटीन कशापासून बनलेले आहेत गौरी? अमायनो ॲसिड्स.
अमिनो ॲसिडमध्ये कुठला बॉन्ड असतो आकांक्षा? पेप्टाइड बॉन्ड. मग त्याला काय म्हणायचं? पॉलीपेप्टाइड बॉन्ड. तिथे एक बॉन्ड झाला पेप्टाइड बॉन्ड. नंतर दुसरं मॅक्रोमॉलिक्यूल कुठला बघितला आपण? पॉलिसॅकराइड्स. त्याच्यामध्ये काय असतात अनुश्री? त्याच्यामध्ये काय असतात? शुगर असतात. मग दोन शुगर एकत्र कोण बांधून ठेवतं? दोन शुगरला एकत्र कोण दोन शुगरमध्ये कुठला बॉन्ड असतो? ग्लायकोसायडिक बॉन्ड असतो. अरे ग्लुकोज साईड, ग्लुकोजच्या साईडचा बॉन्ड आहे ना ग्लायकोसायडिक बॉन्ड. मग त्यांचाच विचारला ना. इथं पण ग्लायकोसायडिक का म्हणले? ही शुगरच आहे ना, शुगरच्या शेजारी, म्हणून ग्लायकोसायडिक बॉन्ड. इथं एन ग्लायकोसायडिक बॉन्ड. सो तन्वी, आत्तापर्यंत आत्ता ह्या ह्याच्यामध्ये आपण किती बॉन्ड बघितले टोटल? कुठले कुठले? फॉस्फो, नाव काय? फॉस्फोडायस्टर. बरोबर का? समजतं ना व्यवस्थित? सगळ्यांना लक्षात आलं का? आपण किती बॉन्ड बघितले आपण? 3. कुठले कुठले? 2 नायट्रोजन बेस मधला बॉन्ड, हायड्रोजन बॉन्ड. हा वीक असतो बरं. कसा असतो हा? त्यामध्ये डॉट डॉट मध्ये दाखवलाय बघा. परत शुगर आणि फॉस्फेट मधला बॉन्ड, आणि शुगर आणि नायट्रोजन बेस मधला बॉन्ड. हे विसरू नका फक्त. आणि बाकीचा अभ्यास करत जावा बाळांनो. सो बॉन्ड बिटवीन शुगर अँड नायट्रोजन बेस इज कॉल्ड ॲज एन ग्लायकोसायडिक बॉन्ड. सो आता थोडंसं मेजरमेंट बघूया आपण. थोडंसं लांबी वगैरे डीएनएची काय असते. तुम्ही जर बघितलं एक फुल टर्न म्हणजे असं घेऊन, आता इथून एक फुल टर्न आपण असं कन्सिडर करूया. कुठून? इथून स्टार्ट झालाय बघा टर्न, आणि इथं काय झाला? तो संपला. हा एवढा. तर हे एका फुल टर्नमध्ये किती किती स्टेप्स दिसत आहेत तुम्हाला बघा? 10 असतात. किती असतात? हे तर काढलेले नाही आहेत, पण मी तुम्हाला सांगतो. आता आपण हा एक फुल टर्न बघूया इथून इथपर्यंत. ह्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा एक फुल टर्न झाला. ह्या फुल टर्नमध्ये किती स्टेप्स असतात? 10 स्टेप्स. रेषे किती आहेत? 10. तुम्ही बेस पेअर बघितलं तर किती असणार आहेत? एक बेस पेअर कुठं आहे? इथं आहे. दुसरा कुठं आहे? इथं आहे. म्हणजे किती पेअर झाले? हे एक पेअर, 2 पेअर, 3 पेअर, 4 पेअर. म्हणजे पेअर म्हटलं तर किती येतात? 10 पेअर. माझा क्वेश्चन आहे तुम्हाला, ह्या 10, सो 1 फुल टर्नमध्ये किती नायट्रोजन बेस असणार? व्हेरी गुड, 20. किती असणार? कारण मग इकडं 1 2 3 4 5 6 7 8 9, म्हणजे एकामध्ये 10 झाला, खाली 10. अजून एक क्वेश्चन विचारू का? एका टर्नमध्ये, एका फुल टर्नमध्ये किती न्यूक्लियोटाइड असणार? बरोबर, व्हेरी गुड. किती? कसं काय विस्कळलं का? जेवढे नायट्रोजन आहेत तेवढे काय आहेत बघा ना. इथं ही एक काय पूर्ण, हे बघा शुगर आणि फॉस्फेट, ही काय झाली? एक न्यूक्लियोटाइड, दुसरी न्यूक्लियोटाइड आहे की नाही? ह्या साईडला तसेच आहेत ना परत. म्हणजे नायट्रोजन बेसचे पेअर म्हणजेच न्यूक्लियोटाइडचे काय आहेत? ते पेअर आहेत. तुम्ही म्हणू शकता ना, वन फुल टर्न हॅज किती स्टेप्स? किती बेस पेअर? किती न्यूक्लियोटाइड पेअर? 10 न्यूक्लियोटाइड पेअर. किती न्यूक्लियोटाइड? किती बेस सेस? बेसेस पण किती? 20 असणार. इथं पेअर किती आहेत बघा? बेस पेअर किती आहेत? 10. पेअर म्हणजे डबल आहे ना. बघा कसा क्वेश्चन आहे. तुम्हाला बेस पेअर विचारलं तर 10 आहेत एका टर्नमध्ये, आणि बेसेस म्हणलं तर 20. तुम्हाला न्यूक्लियोटाइड पेअर म्हणलं तर 10. न्यूक्लियोटाइड्स म्हणलं तर व्हेरी गुड, है का नाही? मग आता एका फुल टर्नची लेंथ किती असते? लेंथ इथून इथपर्यंत ह्या लेंथ किती असणार एवढ्याची? 34 अँगस्ट्रॉम. किती? 34 अँगस्ट्रॉम. एका फुल टर्नची लांबी किती असते? 34 अँगस्ट्रॉम. मग आता मला सांगा, जर ह्या पूर्ण जी 34 आहे, तर ह्या 2 स्टेपमध्ये किती असणार? मग ह्याची एवढी लांबी 3.4 अँगस्ट्रॉम फॉर इच स्टेप. कसं काय? डिवाइड बाय 10 केला 3. एकच नाही होणार, 3.4 होणार ना. मग हां ही दिली ना तू,
हे नॅनोमीटर आहे, हे लक्षात ठेव. हे डायग्राममध्ये नॅनोमीटरमध्ये मांडले त्यांनी. आता नॅनोमीटर ह्याच्यामध्ये काय फरक आहे सांगतो ऐक. जिथं तुम्हाला इथं काय म्हणले त्यांनी, एका टनची लांबी किती आहे 3.4 अँगस्ट्रॉम. हेच जर तुम्हाला नॅनोमीटरमध्ये पाहिजे असलं तर किती असणार 3.4 नॅनोमीटर. जर आता त्यांनी काय म्हणले 2 स्टेपमधलं किती आहे अँगस्ट्रॉममध्ये किती येणार मग ते 3.4 अँगस्ट्रॉम. आणि तेच तुम्हाला ह्याच्यामध्ये किती येणार नाही कळलं ना, का कळलं. जर तुम्हाला त्यांनी क्वेश्चन कशा म्हणजे ऑप्शन कशामध्ये ऑप्शनमध्ये तुम्हाला नॅनोमीटरमध्ये विचारले, एका टनची लांबी नॅनोमीटरमध्ये किती येते 3.4 नॅनोमीटर. आणि एका टनची लांबी अँगस्ट्रॉममध्ये किती येते 34 अँगस्ट्रॉम येते. जर त्यांनी आता 10 स्टेप आहेत ना, 34 अँगस्ट्रॉममध्ये 10 स्टेप आहेत, मग एका स्टेपमध्ये किती असणार अंतर 3.4 अँगस्ट्रॉम. आणि नॅनोमीटरमध्ये म्हणलं तर 0. कळलं का आयुष, ते नॅनोमीटरमध्ये कसं आहे ते. हे भाई ते देताना कसं लिहिलं नॅनोमीटर, लिहिताना कसं लिहिलंय अँगस्ट्रॉम. काय फरक आहे 3.4 नॅनोमीटर म्हणजेच 34 अँगस्ट्रॉम आणि 0.34 नॅनोमीटर म्हणजे 3.4 अँगस्ट्रॉम. असं समजलं का बाळांनो. आता जर तुम्हाला विचारलं डायमीटर किती असतो, हे बघा हा DNA चा डायमीटर झाला, हा काय झाला DNA चा डायमीटर, तो किती असतो अँगस्ट्रॉम मध्ये म्हणलं तर 20 अँगस्ट्रॉम. अँगस्ट्रॉम मध्ये किती 20 अँगस्ट्रॉम. आणि नॅनोमीटर मध्ये म्हणलं तर 2 नॅनोमीटर. तुम्हाला NCERT मध्ये जे दिले ना ते लक्षात ठेवा, डायग्राम मध्ये लक्षात ठेवू नका. आय थिंक NCERT अँगस्ट्रॉम मध्ये दिले का दिलंच नाही, पुढं कुठं तर आहे, पुढं असेल कुठं तरी नसेल तर मग थोडंसं ते लिहून घ्या. हे किती बेस पेअर हे असलं दिलं नाही का स्टेट बोर्ड मध्ये दिले, मग स्टेट बोर्ड मध्ये आहे सगळे. पण हे का गरजेचं आहे, कधी कधी तुम्हाला जे प्रॉब्लेम्स येतात, आमच्या जे प्रॉब्लेम्स यायचे, काय प्रॉब्लेम्स यायचे 68 अँगस्ट्रॉम लेंथ असलेल्या DNA मध्ये किती न्यूक्लियोटाइड पेयर असतील, किती असतील न्यूक्लियोटाइड पेयर म्हणलं ना मी, पेयर म्हणलं का 20 आणि न्यूक्लियोटाइड्स 40 20. आलं लक्षात. असं असं मग सोप्पा आहे का अवघड आहे प्रॉब्लेम. आता दुसरं एक गोष्ट, हा जो टर्न असतो ना, हा ॲट इच स्टेप द स्ट्रँड टर्न्स 360. म्हणजे टोटल टर्न किती आहे बाबांनो, हा 360 डिग्रीनं तो टर्न फिरतोय असं, किती 360. अशा स्टेप्स किती आहेत 10. किती आहेत मग प्रत्येक स्टेपला किती डिग्रीनं टर्न होणार तो 36. हा पण विचारलाय क्वेश्चन, चिल्लर आहे. टोटल किती आहे तो 360 फिरलेला आहे. मग 360 फिरताना तो प्रत्येक स्टेपला किती फिरणार आहे 36, कारण 10 स्टेप आहेत. एका फुल टर्न मध्ये किती न्यूक्लियोटाइड आहेत 20. पेयर किती 10. बरोबर का. फुल टर्नची लांबी किती आहे, लांबी रे 3.4 नॅनोमीटर और 34 अँगस्ट्रॉम. आता मग एका फुल टर्न मध्ये 10 स्टेप्स आहेत, मग प्रत्येक स्टेप मध्ये किती गॅप असणार 3.4 अँगस्ट्रॉम किंवा 0.34 नॅनोमीटर. जम्बलिंग होऊ नका, डोंट जम्बल. वेदर रिमेंबर एव्हरीथिंग इज व्हेरी इझी. समजून घ्या शांत डोक्याने, आणि नाही कळलं तर शांतपणे मला विचारा की सर हे नाही कळलं मला सांगा. मी सांग तुमच्यासाठीच ऐक नाही बाळांनो मी, आहे की नाही. पण तुम्ही समजून घ्यायला पाहिजे, एवढं सोपं आहे सर का, मला सोपं वाटतंय ते का तुम्हाला वाटते सोपं. काही बघून उगत तुम्हाला टेन्शन आलं काय काय गिचमिड काला केलाय सर, तसलंच असते बरोबर का. हे मी आधी पोरांना ड्रॉ करून शिकवायचो. जी पहिली बॅच होतं इंटिग्रेटेड त्यांच्यावेळेस PPT नव्हत्या, मी ड्रॉ करून शिकवायचो. पण आता आहेत PPT म्हणून तुम्हाला समोर आहे. आता ड्रॉ बी केलंच मी, मग बघितलं ना तुम्ही, ड्रॉ बी करू शकतो. पण आहेत तर कशाला वेळ घालवायचा असं वाटतं मला. तुम्हाला काय वाटतं एकदा ऑब्झर्व करा बरं सगळं.
अजून एक लक्षात ठेवा, एखादी फुल टर्न आहे ना, ऐका, हा इथून असा टर्न आहे की नाही, हा असा आत गेला की नाही, हा इथं, त्याला काय म्हणायचं, मेजर ग्रूव्ह म्हणायचं. काय म्हणायचं? आणि मायनर ग्रूव्ह म्हणजे काय, जो थोडासा इथं आत गेला बघा, इथं हे काय थोडासा, त्याला काय म्हणायचं, मायनर ग्रूव्ह. मेजर ग्रूव्ह, मायनर ग्रूव्ह. हां, हे दिलेलं नाही ना बुकमध्ये असलं काय, शेवटचं हे प्रॉब्लेम्स आहेत म्हणून दिले बाळांनो त्यांनी. प्रॉब्लेम्सला आलं तर आहे ना गौरी, गौरी हसते लगेच, काय जर कुठनं शिकवायला लागले. ते खालचं दिसलं खास येतं काय गौरी, छान वाटतं काय ते स्माइल दिसले का, छान वाटतं काय तुम्हाला? ओके, सो हे झालं न्यूक्लिओ साइड्स. काय राहील त्याच्या खाली, काय आहे आता? हां, सिलेबसच झाला काय? डायरेक्ट एन्झाईम्स. ओके, एन्झाईम्स होतील आपले किती एन्झाईम्स, खूप आहेत का? केवढं? हां, रिॲक्शन, रिॲक्शन सोपे आहेत त्या पुढं काय फॅक्टर्स अफेक्टिंग आहे का? होऊन जाईल आज मग, लयच आहे जरा. हां, जरा डोस जास्त नाही होणार, आता आताशी चालू केले नाही. एन्झाईम्स बघूया, फॅक्टर्स उद्या बघूया, फक्त एन्झाईम बघू आज, आणि मग लास्टला MCQ बघूया. चालते, ह्याच्यातच कंटिन्यू करतो मी. मेटाबॉलिझम नाही ना तुम्हाला, रिड्यूस आहे वाटतं ते, बरोबर ना? मेटाबॉलिझम रिड्यूस आहे. ओके, एन्झाईम्स, व्हॉट इज मे बाय एन्झाईम्स. बरं ठीक आहे, चला मी इथं हा पॉईंट स्टॉप करतो, तुम्ही वाचा, देन आपण एन्झाईम चालू करूया.